एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। शिवसेना म्हणजे फक्त 4 अक्षरांचा शब्द नाही, हे अंगार आहे। माननीय शंकर गायकर, श्री सुभाष गायकर यांची अकोले तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न। शिवसेना म्हणजे फक्त 4 अक्षरांचा शब्द नाही, ही एक अंगार आहे। माननीय शंकर गायकर, हिंदुत्व म्हणजे संघटित सामर्थ्य आहे। जो टिळा लावतो किंवा लावत नाही, तो सुद्धा हिंदूच आहे। माननीय शंकर गायकर, आज मुळा विभागातील ब्राह्मणवाडा गावात शिवसेना अकोले तालुका प्रमुखपदी श्री सुभाष गायकर यांची निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला होता। या सत्कार सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री बाजीराव दराडे, विश्व हिंदू परिषद महामंत्री माननीय श्री शंकर गायकर साहेब, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माननीय भाऊसाहेब कोकाटे तसेच ॲडव्होकेट के.बी. हांडे उपस्थित होते। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी, शिवसेना कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ रिपोर्टर संजय भाऊ गायकर। पंचक्रोशीतील बंधू मोठ्या संख्येने मातृशक्ती या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। कालावधी बराच उलटले आहे। आपल्या सगळ्यांची अधिक प्रतीक्षा मी पाहायला देणार नाही। केवळ काल योगायोगाने माझं दिल्लीतनं मुंबईत येणं झालं, मुंबईतनं गावाला येणं झालं आणि शुभेच्छा म्हणून मी त्यांचा संदेश वाचला आणि त्यांना मोबाईलवरून शुभेच्छा दिली। त्यांचा फोन आला। मी म्हटलं माझा कार्यक्रम पुण्याला आहे, मला पुण्याला जावं लागेल, मी त्याच्याकरता गावाकडे आलो आहे। म्हणून आज योगायोगाने त्यांनी हे केलं। दराडे साहेबांचा सकाळी फोन आला। मंचावरती बरीच मंडळींनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ते मनोगत व्यक्त केलं आहे। एक माणूस कसा असायला पाहिजे याची एक कल्पना आमच्या हांडे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी मांडलेली आहे। पुराणातले दाखले दिलेले आहेत। खरं तर सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील त्याचे परमेश्वराचं अधिष्ठान पाहिजे। परमेश्वराच्या अधिष्ठानाशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य होत नाही। म्हणून बिजापूरहून आलेल्या अफजल खानाला सुद्धा जागीच गाडण्याकरता आई भवानीचं अधिष्ठान छत्रपतींनी पहिलं स्थापित केलं होतं, हे लक्षात घ्या। आज आपल्याला जे पद मिळालेलं आहे, या पदाबरोबर पदाई येते। अनेकांना विसर पडतो। आजच्या वर्तमान राजकारणाच्या याच्यावरती मी एवढ्याकरता बोलणार नाही, कारण कसं आहे, एखाद्या गाव भावनेचं जसं काम असतं तसं राजकारणाचं झालेलं आहे। ती अख्ख्या वाड्यांवर फिरते, गावांमध्ये फिरते, पक्ष बदलते, विचाराचा काही दाखला नाही, विचाराचं काही देणं घेणं नाही। आणि आमच्यासारखे मूर्ख, ज्याला पसायला म्हणतो ना, खळाची व्यंकटी सांडवते, खळ ते आपण आहोत, हे लक्षात घ्या। कळतंय आपला सत्यानाश आहे। ज्याला आपण निवडून देतोय तो काय आपलं भलं करणार नाही, असं असताना तुला त्याला खळ याच्याकरताच त्याला म्हटलं। तुम्ही जर नीट पसायदान, अडचण आपली अशी आहे की आपण कधी पसायदान नीट वाचत नाही आणि आपलं पसायदान कंठस्थ नाही। नावाला आपण केवळ हिंदू आहोत, लक्षात घ्या। भारतीय संस्कृती म्हणून त्याच्यामध्ये खळाचं जे वर्णन केलेलं आहे ते खळ म्हणजे हिंदू आहे, हे लक्षात घ्या। ज्याला संकटच दिसत नाही, ज्याला माहिती आहे, कधीतरी ते महाभारतातला प्रसंग तुम्ही वाचा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की धृतराष्ट्राने संजयला जे पाठवलं पांडवांकडे आणि त्याला सांगितलं की युद्ध किती भयानक असतं, राजकारण किती भयानक आहे, या ठिकाणी उतरलं तर कसं आयुष्याची दुर्लाभ होते, हे असं सगळं वर्णन त्या याच्यामध्ये दिलेलं आहे। मग श्रीकृष्णाने अर्जुनाला ते सांगितलं की तो जो सांगायला आलेला आहे तो खळ आहे। धृतराष्ट्र या संदर्भामध्ये जे वक्तव्य आपण मुद्दाम मी आपल्याला एवढ्या करतो, कारण कसं आहे, आपण सत्कारानिमित्ताने आलेलो आहोत, आपली विचाराची काही बैठक नाही। आता ज्या रामदास फलकेंचं आपण या ठिकाणी नाव ऐकलं, जो कफल्लक माणूस, वास्तविक कफल्लक रामदास, ज्याच्याकडे केवळ झोळी होती, इथून आपल्याला जायचं असलं तरी मध्ये कुठेतरी थांबून एखाद्याला विनंती करणार की माझ्या टाकीमध्ये 2 लिटर पेट्रोल घाल। कफल्लक माणूस
या देशामध्ये लक्षात घ्या, आज त्याचं रामदास फलकेंचं नाव परत परत घेतलं जातं, त्याचं कारण दुसरं काही नाहीये. त्याने केलेला जो त्याग आहे, त्याने केलेलं जे आपल्या आयुष्याची माती आहे, या मातीत हा रौद्र उभं राहिलाय ना, सुभाष सारखा माणूस या पदाला लायक झाला, हे लक्षात घ्या. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं की जे अधिष्ठान आम्हाला मिळालेलं आहे ते अधिष्ठान विसरता कामा नये. म्हणून म्हटलं पद मिळतं, पण पदाई येते की पदाई घ्यायला कोणी तयार नसतं. आणि ज्या शिवसेनेच्या पदावरती आपण बसलेला हा अंगार आहे, लक्षात घ्या. तो शिवसेना हे केवळ 4 वाक्य नाहीये, हा अंगार आहे, ही आग आहे, ही ढग आहे. ही ढग पेलण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, तोच ती शिवसेना पत्करू शकतो, हे लक्षात घ्या. कारण त्या पदाच्या वरिष्ठ, ज्याला आपण हिंदू हृदय सम्राट म्हणतो, त्यांच्याशी जवळीक माझी इतकी होती. जे आनंदीनेचं आता आपण नाव घेतलं, आनंदीनेचे माझं इतकं जवळचं नातं होतं. म्हणून आपण म्हटलं, कारण हे सगळं ती माणसं काय होते आपल्याला माहिती आहे. हे जर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना, आता अनेकांनी त्यांना त्यांच्याबद्दल फार अनेक वेळेला असं होतं, सगळेच होतं की गुणगान केलं जातं. ते गाणं आहे ना, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, तू जान हमारी हो, जान से प्यारी हो. आणि मग ती हिरोईन म्हणते, कहते रहो अच्छा लगता है, जीवन का हर स्वप्न सच्चा लगता है. खरं सच्चे काही नसतं. सुभाषराव, जळावं लागतं, घरदार उघड्यावर टाकावं लागतं, सहज सगळं मिळत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणून पण त्याच्यात त्याग आहे. आणि सगळ्यात मोठं आपल्याला मी एवढं सांगेन की ही संतांची भूमी आहे, महंतांची भूमी आहे. इसका कंकर कंकर संगर है, हर बूंद बूंद गंगा है, प्रणाम करो इस मिट्टी को, यही हमारी माता है, यही हमारी माता है. ते आईचं रूप आहे, हे लक्षात घ्या. म्हणून अनेक आयांनी आपली कोक मोकळी केली, आपली लेकरं गाडून टाकली. शमशानामध्ये 13 दिवसाचे पिठलं भाकर खाल्ली. त्यावेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळालं, लक्षात घ्या. सुभाष सारखं नेतृत्व जन्माला यायला. म्हणून मी आपल्याला चारित्र्याचं पद आहे, विनयतेचं पद आहे, सामर्थ्याचं पद आहे, एकतेचं पद आहे, अहंकाराचं पद नाही. ज्या दिवशी तुमच्याकडे अहंकार मिळेल, हीच जनता तुम्हाला मातीत टाकल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण हे सतीचं वाण आहे, हे लक्षात घ्या. घेतले अंत हे सतीचं वाण आहे. आपण या सतीच्या वाणाला हात लावलेला आहे. म्हणून मी आपल्याला एवढ्या करताच सांगतो, कारण मी फार दूरवर गोष्टी नेणार नाही. फक्त एवढंच सांगेन, कारण मी ज्या हिंदुत्वाचं काम करतो, हिंदुत्वाचं काम करणं म्हणजे कर्मकांड करणं नव्हे, लक्षात घ्या. ज्या सर्वधर्म समभावाचा आपल्याकडे या ठिकाणी व्याख्या केली, ते हिंदुत्वामध्ये आलेली व्याख्या आहे. या भूमीला, या मातीला, या सृष्टीला, या संस्काराला, या इतिहासाला ज्याने आपलं मांडलं तो हिंदू, हे लक्षात घ्या. मग टिळा उभा लावतो की आळवा लावतो, आणि टिळा न लावतो तो सुद्धा हिंदू आहे. या भूमीमधल्या संतांनी त्याचं वर्णन केलं. म्हणून आम्ही सनातनी आहोत, हे लक्षात घ्या. आम्ही सनातनी का आहोत त्याचं कारण हे आहे, जो मिटता नाही, हे लक्षात घ्या. कधी मिटत नाही. आम्ही अनेक वेळा या गोष्टीचं भान आपल्याला राहत नाही की मी सनातनी आहे म्हणजे काय. म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आजच्या या घडीला आपल्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण पंचक्रोशीतली सगळी मंडळी, तालुक्यातली सगळी मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. एक केवळ शुभेच्छा नव्हे, ते ज्याला आपण असं म्हणतो की एक दायित्वाचा, एक कर्तव्याचा, कारण कर्तव्य हे अधिकारापेक्षा सुद्धा मोठं असतं. अनेक वेळेला आपण अधिकार सांगतो, आपल्या घरामध्ये अधिकार सांगतो, गावामध्ये अधिकार सांगतो, देशामध्ये अधिकाराने काही मिळत नाही, लक्षात घ्या. अधिकाराने घर तुटतं, राष्ट्र तुटतो, समाज तुटतो, अधिकाराने काही मिळत नाही. म्हणून आपण सुभाषराव ज्या कर्तृत्वाने आपण काम करत आहात, शेवटी असं असतं
की आम्हाला लहान होता येत आलं पाहिजे. ज्याला लहान होता आलं त्याने देश महान घडवला आणि अशा या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. ब्राह्मणवाडा ही म्हटलं तर ऐतिहासिक भूमी आहे. अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख होतो आणि आपल्याला आश्चर्य वाटेल. मी ज्या ज्या ठिकाणी जातो अनेक वेळेला मला विचारलं जातं माझ्या कार्यक्रमानंतर की आप कौन से गाव के हैं, तो मी सांगतो अहमदनगर नाम में अकोला तालुका है. अकोला तालुका में मेरा जो गांव है जिसमें एक भी ब्राह्मण नहीं रहता, उस ब्राह्मणवाड़े का मैं ब्राह्मण. अभिमान आणि असला पाहिजे. ही माझी कर्तृत्वाची भूमी आहे. ही केवळ जन्मभूमी नाही, लक्षात घ्या. म्हणून या मातीला सगळं संपलं. आपण आपल्या गोष्टी केल्या, तलाव येईल, हे येईल, ते सगळं येईल. माणूस कुठून आणणार आहात तुम्ही? विचार कुठून आणणार आहात तुम्ही? लाईट लागेल, पाणी येईल, सगळं शेतामध्ये 2 वेळा नाही 4 वेळा तुम्हाला अन्न मिळेल. पण नीतिमत्ता तुमची जी ढासळलेली आहे, जे वैचारिक परिवर्तन झालेले आहे, पाप आमच्या हृदयामध्ये सातत्याने जे वास करत आहे ते संपवण्याकरता ते कुठून आणणार? बिछाना मिळेल, झोप मिळणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून शांती जर प्राप्त करायची असेल तर अनेक लोकांचा समूह आपल्याला एकत्र ठेवावा लागेल. आणि म्हणून जसं आपण म्हणतो, साने गुरुजी म्हणतात वैभवी देश चढवी. आमचं स्वप्न काय? हे आमचं स्वप्न असलं पाहिजे. हे कंकण करी बांधिले जनसेवे जीवन धिजले, या बंधु सहायाला बल सागर भारत हो, विश्वात शोक नीरा हो. हे कंकण करी बांधिले जनसेवे जीवन धिजले, मी सिद्ध मरायाला. हे मरने का जो सिद्धता आहे ना, ती मरण्याची जी सिद्धता आहे, सातत्याने सर्व त्यागण्याची जी सिद्धता आहे, जे छत्रपतीने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून हे सातत्याने भान ठेवलं पाहिजे की आमचं कुळ हे छत्रपतींचं आहे. लक्षात घ्या. मा जिजाईचं आमचं कुळ आहे, जिने असा पुत्र मागितला. गाडी नाही मागितली, बंगला नाही मागितला, जहागिरी नाही मागितली. माझ्या आईने नवरात्रीला नवरात्रमध्ये बसताना एक मागणं मागितलं. ते मागणं होतं 9 दिवसाचे घालील नवरात्र, मागेल मोठी पुत्र. आईचा गोंधळ गोंधळ घालील, आईचा गोंधळ गोंधळ घालील, आईचा गोंधळ गोंधळ घालील. आईकडे मागताना सुद्धा तिने या देशाकरता, स्वराज्याकरता, या राष्ट्राकरता, या अत्याचाराकरता, या भूमीतला आतंकवाद मिटवण्याकरता असा शौर्यशाली पुत्र मागितला. साक्षात शंभूला इथे अवतार घ्यायला लागला. हे तुमचं आणि माझं भाग्य आहे, लक्षात घ्या. या भाग्य आणि या कुळामध्ये सुभाष गायकर हे रत्न आपल्या या ब्राह्मणवाड्यामध्ये गावामध्ये जन्माला आलं. हे केवळ त्याच्या आईचं भाग्य नव्हे, तर आपल्या सगळ्यांचं भाग्य आपण समजू आणि त्या कर्तृत्वाला त्यांनी सार्थ करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जय श्रीराम.